संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण स्थगित झालं आणि जरांगे पाटलांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळची प्रत्येकाचं हृदय हेलावणारी ही चित्र आहेत। 6 दिवस कठोर आमरण उपोषण केल्यानंतर शरीराला काय त्रास होतो आणि संघर्ष योद्धा होणं सोपं नाही हे त्या चित्रफितीतून आपल्याला दिसत आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे कठोर आमरण उपोषण स्थगित झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। तिथं जो घटनाक्रम घडला आणि जरांगे पाटलांची परिस्थिती काय होती ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करणार आहोत। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली द्यायला विनंती। जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या होत्या सगळे शहरी अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा कुणबी एकच आहे याबाबत कायदा करावा, राज्यभरातील मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी जरांगे पाटलांनी सरकारकडे केली होती। सरकारचं शिष्टमंडळ आलं, त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पण आंदोलन स्थगित करताना राज्य सरकारला जरांगे पाटलांनी इशारा दिलाय 13 जुलैपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार आणि मागणारे देणारे होणार असंही जरांगे पाटलांनी एल्गार जरांगे पाटलांनी या आंदोलनाच्या नंतर स्थगित झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यावेळी क्षणचित्र हेलावून टाकणारी क्षणचित्र आहेत। जरांगे पाटील सोपं नाही हे त्यातून सिद्ध होत आहे। जरांगे पाटलांचा हा संघर्ष आणि त्या संघर्षाला कोटी कोटी सलाम, कारण असा संघर्ष कुणीही करू शकत नाही तो जरांगे पाटलांनी समाजासाठी केला। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण काल आंतरवली सराटीमध्ये स्थगित करण्यात आलं। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या काय होत्या तर मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना त्यांच्या सगळ्या चेहऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या, कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी 100% शिक्षण मोफत करा, मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी जिल्हा स्तरावर वसतिगृह बांधा, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा, आंतरवलीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्या, एससीबीसी अंतर्गत 2024च्या आणि वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या, अशा प्रकारच्या संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या। आणि त्यांची जी प्रमुख मागणी आहे मराठा समाजाला ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांच्या सगळ्या चेहऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्या आणि ओबीसीतून आरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंतरवली सराटीमध्ये अतिशय कठोर अशा प्रकारचं 6 दिवसांचं आमरण उपोषण झालं। त्यानंतर आंतरवली सराटीमध्ये महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं। त्या शिष्टमंडळामध्ये मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संदीपानजी भुमरे जे सध्या खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे, त्यासोबतच राणा जगजितसिंह पाटील, आमदार मेघना बोर्डीकर आणि आमदार राजेंद्र राऊत अशी काही मंडळी सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी आली होती। आंतरवली सराटीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याचं कबूल केलंय आणि या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि 13 जुलैपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार असं खुलं आव्हान जरांगे पाटलांनी सरकारला दिलेलं आहे। मनोजदादांच्या प्रमुख मागण्या होत्या सगळे चोरी अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा कुणबी एकच आहे याबाबत कायदा करावा, राज्यभरातील मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावे, हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा, अशा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या होत्या। या मागण्यांसाठी
संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांनी अतिशय कठोर आमरण उपोषण सराटीमध्ये केलं होतं आणि ह्यावेळेच्या आमरण उपोषणाला मात्र जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जी स्क्रीनवरती चित्र बघतो आहोत आंतरवली सराटीतून कालचं आमरण उपोषण स्थगित झाल्यानंतर जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरची क्षणचित्र आहेत। प्रत्येक माणसाला हेलावून टाकणारी क्षणचित्र आहेत, कारण जरांगे पाटलांनी लढलेला लढा त्यांचा प्रामाणिकपणा आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जो घडलेला सगळा घटनाक्रम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यापूर्वी त्यांनी 4 कठोर अशा प्रकारची आमरण उपोषण आंतरवली सराटीमध्ये केली होती। त्याच्या अगोदरही त्यांनी असंख्य वेळा आमरण उपोषण केलेली आहेत आणि त्यामुळे आता त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही असं त्या चित्रातून आपल्याला दिसत आहे। गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर चावरे सर आहेत जे त्यांच्यावर सातत्याने उपचार करतात आणि जरांगे पाटलांची काळजी घेण्याचं काम डॉक्टर चावरे सर या ठिकाणी करत असतात। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती टेन्शन वाढलं होतं, कारण दादांची प्रकृती अतिशय खालावलेली होती आणि त्यांची प्रकृती खालावलेली असताना त्यांना पूर्वपदावर आणणं आणि त्यांना योग्य ते उपचार देणं हे डॉक्टरांचं कर्तव्य होतं। ते डॉक्टर आपलं कर्तव्य पार पाडताना या ठिकाणी दिसत आहेत। दादांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी देखील वाजत होती, त्यामुळे हॉस्पिटलमधल्या AC बंद करून आपका मोबाइल है आपका मोबाइल है नहीं जमतो काय झालं तो का लागला भैया तू थोड़ा मार चालू आहे ना जो होईल 2 मिनिटं लावलं चालू याच्यानंतर लाव 100cc याचा त्रास दुसरं ब्लँकेट घेऊन नहीं त्याच्यात ब्लँकेट ठीक है।
माझं चॅनल चालू आहे का तुमचं? ओके ओके, माझ द्या आमच्या पोटावर पाय द्या तुम्ही. एसी लावा ना मला, म्हणतील ना खूप लोक. अच्छा शांत रहा करने का तो उधर 2 बार अच्छे से बोला मैं। अरे काम हाँ 1 मिनट अच्छे ये लाइट कौन बंद करा? मी बैटरी का मेरे माझी बॅटरी. हॅलो